चला लक्ष द्या. मेटल्स नॉन मेटल्स मध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज पाहत आहोत. याला आपण एका थोड्या सिक्वेन्स मध्ये समजून घेऊ. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये सगळ्यात आपण जर पहिल्यांदा छोटासा विचार केला तर हे घ्या, सॉल्युबिलिटी. solubility of oxides in water. पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा, सगळे ऑक्साइड पाण्यामध्ये सॉल्युबल नसतात. ठीक आहे, ऑल आर नॉट soluble in water, but which are soluble in water, they are called as alkalis. तर जे बेसेस आहेत, ऑक्साइड्स आपण बेसेसचे बनवतो. ठीक आहे, किंवा मेटल्सला जेव्हा आपण ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतो तेव्हा मेटल ऑक्साइड बनतो. तर एवढं लक्षात ठेवायचं की सम, नॉट ऑल, सम metal oxides are soluble in water. Are called, त्यांना आपण म्हणतो अल्कलीज. आता याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं असते, एक असते ऍसिड, एक असते बेस, आणि बेस मध्येच असतात अल्कलीज. ठीक आहे, आणि जे ऍसिड बेस किंवा अल्कलीज मध्ये कशातच येत नाही ते सॉल्ट्स असतात. सॉल्ट्स म्हणजे कोण, ज्याच्यामध्ये ऍसिडिक आणि बेसिक दोन्ही नेचर नाही, नील झालेलं आहे, न्यूट्रलाइज झाल्याचा अर्थच तो असतो. सॉल्ट बनतो केव्हा, न्यूट्रलायझेशन प्रोसेस मध्ये. म्हणजे ऍसिड्स काय करतात, बेसेसचे किंवा बेसेस ऍसिडच्या इफेक्टला नलिफाय करतात, आणि त्याच्यामुळे तो जो इलेमेंट असतो किंवा तो जो कंपाऊंड असतो तो एक सॉल्ट फॉर्म करतो. म्हणून अल्कलीज ही स्पेशल टाईप आहे, जिथे मेटल ऑक्साइडला आपण वॉटर सोबत जर रिॲक्ट केलं तर ते त्याचा काय बनवतात, अल्कलीज बनवतात. त्याच्यात ते सॉल्युबल असतात. नॉट ऑल, इम्पॉर्टंट वर्ड हिअर इज सम, सगळे नसतात. आता हे पण सगळं कशावर डिपेंड असते, रिॲक्टिव्हिटीवर. कोण किती रिॲक्टिव्ह आहे हे ठरवतं की ते त्याच्यामध्ये सॉल्युबल असेल की नसेल. फॉर एक्झाम्पल आपण घेतला K2O. ठीक आहे, जो कोण आहे, पोटॅशियम ऑक्साइड आहे. K2O लिहितात, KO2 नाही. आपण कंपाऊंड बनवताना क्रिस क्रॉस करतो. K2O हे जो ऑक्साइड आहे, हा झाला ऑक्साइड, कारण ऑक्सिडेशन झालं बघायचं. त्याला आपण रिॲक्ट केलं कोणासोबत, वॉटर सोबत, H2O सोबत. तर ही रिॲक्शन आपल्याला देणार 2KOH. त्याला आपण म्हणतो पोटॅशियम हायड्रॉक्साइड. ठीक आहे पोटॅशियम हायड्रॉक्साइड. हायड्रा हा शब्दच मुळात वॉटर साठी असतो. ठीक नाही, बायोलॉजीमध्ये आपण पाहतो ना, हायड्रिला, हायड्रिला जो असतो स्पायरोगॅरा वगैरे मध्ये त्या फॅमिलीतला हायड्रिला, हायड्रिला एक प्रकारचा बॅक्टेरिया असतो आणि तो वॉटर मध्ये वाढतो, म्हणून त्याचं नाव हायड्रिला पडलं. अजून एक्झाम्पल घ्याल तुम्ही, सोडियम ऑक्साइड आहे Na2O. सांगा काय फॉर्म करेल, NaOH. OHच कोण असतो, हायड्रॉक्साइड असतो. आता हे सगळे वॉटर सॉल्युबल आहेत. ठीक आहे, आणि म्हणून हे सगळे अल्कलीज आहेत. तर इथे लक्षात घ्या, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, सोडियम हायड्रॉक्साइड, these all are alkalis. अल्कलीज तेच, आम्ही जेव्हा स्टुडंट होतो तेव्हा असं पाठ केलं होतं आम्ही, आम्ल, आम्लारी, अल्कली. ऍसिड म्हणजे आम्ल, बेस म्हणजे आम्लारी, आणि मग अल्कली. आमच्या सरला आम्लारी म्हणताच ते अलमारीच म्हणायची, त्यांना आम्लारी म्हणतात. त्याचा रिडिंग डिफेक्ट होता त्यांचा. छान शिकवायचे पण काही काही वर्ड्स त्यांच्या लक्षात यायचे नाही. टीचिंग छान, त्यांच्या कॉन्सेप्ट बरोबर होत्या सगळ्या, तर एखाद्याचं ते रिडिंग डिफेक्ट असतो.
काही शब्द कोणाला वाचताच येत नाहीत. तसा प्रकार आहे. आम्ल, आम्लारी आणि अल्कली. अल्कली आम्ही तेच लहानपणी ज्या आम्लारी पाण्यामध्ये विरघळतात त्यांना अल्कली म्हणतात. आता अल्कलीज नंतर आपण बेसिक ऑक्साइड्स बद्दल सुद्धा बोलू शकतो. काय असतात बेसिक ऑक्साइड्स? Basic oxides. Those oxides which react with acids or acidic oxides to form salt and water. आता त्याच्यात मेन आहे रिॲक्ट विथ ऍसिड्स. ठीक आहे. ऍसिड सोबत हे काय करतात? रिॲक्ट करतात. म्हणजे ते ऑटोमॅटिकली ऍसिड सोबत कोण रिॲक्ट झाला तर सॉल्ट अँड वॉटर बनेल? बेस. म्हणून ते ऑक्साइड्स बेसिक ऑक्साइड्स असतात. ठीक आहे. म्हणजे आपण याला असं डिझाईन करू शकतो. The oxides which react with directly with acids किंवा acidic oxides to form बनवणार काय? That corresponding salt. ज्या मेटलसाठी आपण घेतले त्याचा सॉल्ट अँड वॉटर. सॉल्ट वॉटर बनण्याची नावच प्रोसेस आहे न्यूट्रलायझेशन. आता बघा आपण हेच पाहिलं होतं की जे मेटल्स असतात हे ज्यावेळेस ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतील तेव्हा ते काय बनवतील? मेटल ऑक्साइड्स बनवतील. आणि हे जे मेटल ऑक्साइड्स आहेत हे आपण पुढे पण पाहतो. हे जनरली असतात बेसिक इन नेचर. ठीक आहे. मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर जनरली, नॉट ऑलवेज. जनरलीचा अर्थ काय असतो लक्षात घ्या. सामान्यपणे. म्हणजे याच्यामध्ये एक्सेप्शन्स येऊ शकतात फ्युचरमध्ये. हे नॉट ऑलवेज असा त्याचा अर्थ असतो. आता इथे बघा मी घेतला MgO, मॅग्नेशियम ऑक्साइड. कोणासोबत रिॲक्ट केलं? आता मॅग्नेशियम ऑक्साइड हा ऑक्साइड आहे आणि HCl कोण आहे? ऍसिड आहे. म्हणजे हे ऍसिड याच्या सोबत रिॲक्ट होऊन त्याने काय बनवला? MgCl. ठीक आहे. MgCl2 असतो ऍक्च्युली इथं. आणि काय बनवणार? वॉटर. तर कुठं कुठं काय करावं लागेल? 2HCl. बघा Cl2 करा, हायड्रोजनला 2 करा, ऑक्सिजन 1 आहे, इथे 1 आहे, Mg 1 आहे, 1 आहे. ओके. आता तुम्ही पहा या प्रोसेसमध्ये हा कोण आहे? ऍसिड. हा आहे सॉल्ट. कारण इथं हायड्रोजन आणि हायड्रॉक्साइड कोणीच प्रेझेंट नाही. हे आहे वॉटर. तर साल्ट आणि वॉटर ऍसिड येते ह्याला बेस व्हावंच लागेल. म्हणजे हा बेसिक ऑक्साइड आहे. बेस पासून बनलेला ऑक्साइड म्हणून याचं नाव बेसिक ऑक्साइड. तर जे बेसिक ऑक्साइड असतात डेफिनेशन काय सांगते? These oxides means which basic oxides react with acids. बघा ऍसिड सोबत रिॲक्ट केलं आणि त्याचा त्याने सॉल्ट आणि वॉटर बनवला. लक्ष ठेवा. चला याच्या उलट काय असेल? ऍसिडिक ऑक्साइड्स. काय होईल डेफिनेशन? दी ऑक्साइड्स काय करतील? रिॲक्ट विथ बेस. मागे कोणासोबत झालं? ऍसिड सोबत. ऍसिड सोबत रिॲक्ट होऊन सॉल्ट वॉटर बनला तर तो बेसिक ऑक्साइड बनेल. आणि जर बेस सोबत रिॲक्ट होऊन सॉल्ट वॉटर बनला तर ऍसिडिक ऑक्साइड होईल. दोन्ही टाईपचे ऑक्साइड असतात. आणि एक जेव्हा ऍट अ टाइम दोन्हीला एक्झिस्ट करतो तो एम्फोटेरिक बनतो. आता बघा बेस और बेसिक ऑक्साइड्स.
टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. ओके, घ्या एक्झाम्पल. कार्बन डायऑक्साईड घ्या, CO2. याला तुम्ही रिॲक्ट करा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. तर इथे आम्हाला सोडियम कार्बोनेट मिळेल. ठीक आहे, सोडियम कार्बोनेट. आणि सोडियम बायकार्बोनेट एक असतो. हा, तर बायकार्बोनेट मध्ये एक H पण लागतो. आता ह्याचा फरक काय मी तुम्हाला मागच्या वर्षी सांगितला. सोडियम कार्बोनेट असतो वॉशिंग सोडा. ठीक आहे, बायकार्बोनेट असतो इटिंग सोडा. त्यालाच इटिंग किंवा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा म्हणतात. तर हे लक्षात ठेवायची मी आयडिया सांगितली होती. बायकार्बोनेट, कार्बोनेट खाण्यासाठी असतो. आता बघा, याच्यात हायड्रोजन नाही, हायड्रॉक्साईड नाही, म्हणजे हा कोण आहे? सॉल्ट आहे. आणि इथून कोण आले? पाणी पण आले. ठीक आहे, चला बॅलन्स करा. इथं 2 आहे, याला 2 करा. अजून आहे कोणाला गरज? ऑक्सिजन 1. अजून किती व्हायलेत? ऐका, इथं 2, इथे पण 2 झाले. आता 4, 3 आणि इथे 1, 4. गुड. हायड्रोजन 2, इथे आता तसं काही गरज नाही. झालं का? तर हे झालं बॅलन्स. आता तुम्ही बघा, हा कोण आहे? हा तर बेस आहे, हा सॉल्ट आहे, हे वॉटर आहे. सॉल्ट, वॉटर, बेस. तर ह्याला काय व्हावं लागेल? ऍसिड. आता इथे तुम्ही बघा, कार्बन डायऑक्साईड ऍक्च्युली ऍसिड असतो का? नाही. इट रिॲक्ट्स और इट ऍक्ट्स और बिहेव्स लाईक ऍसिड. म्हणून याचं नाव आहे ऍसिडिक ऑक्साईड. ऑक्साईड का सर? कार्बन डायऑक्साईडच आहे ना तो. तर इथं आपण म्हणू शकतो आहे ऍसिडिक ऑक्साईड. त्याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की कार्बन डायऑक्साईड ऍसिड आहे. शब्द आहे इथं ऍसिडिक ऑक्साईड सारखा तो बिहेव करतो. तो ऍसिड नाहीये, नाही तर म्हणताल हा चला आता कार्बन डायऑक्साईडला लॅबमध्ये ऍसिड सारखं वापरू. असं वापरत नाही. मग लगेच या दोघांचं कॉम्बिनेशन एम्फोटेरिक. एम्फोटेरिक ऑक्साइड क्या डिफाइन करोगे? These oxides are both like acidic और basic और नहीं, and basic in nature. दोन्ही पण असतात. काय एक्झाम्पल देता येईल? Zn हो गया, एन कॅपिटल कस काय झाला? झिंक ऑक्साइड आहे, याची आम्हाला रिएक्शन करायची आहे HCl सोबत. तर हा आपल्याला ZnCl2 देईल. तर 2 इथं लावून द्या, प्लस H2O. वापस लक्ष द्या, दिस इज ऍसिड, सॉल्ट, वॉटर. इंटरेस्टिंग आहे. हा कोण झाला? बेस. तर हा झाला इथे आता बेसिक ऑक्साइड. बघा, हा बेस आणि हे त्याचं ऑक्साइड, बेसिक ऑक्साइड. आता आपण काय करू, याच ZnO ला कोणासोबत घेऊ? सोडियम हायड्रॉक्साईड सोबत घेऊ. तर हा काय देईल? ZnO2. तर इथं Na2 होईल, Na2 होईल, ZnO2 प्लस H2O. आता बॅलन्सिंग करा. इथे 2 आहेत, इथे 2. H2 ची पण अडचण मिटली. O बघा, 2 3, इथला 2 इथे 3. छान. आता नाही गरज, झालं बॅलन्स झालं.
ये कौन है? सॉल्ट, वाटर। ये क्या है? बेस। आणि आता हे कोण आहे? ऍसिड. तर हा ZnO याच्यासोबत बेस म्हणूनही काम करतोय, ऍसिड म्हणूनही काम करतोय. म्हणून आपण म्हणतो झिंक ऑक्साइड इज एम्फोटेरिक. तो दोन्ही ते काम करतो. बघा, therefore ZnO acts as base and acid. म्हणून तो काय झाला? एम्फोटेरिक. छान. त्याच्यानंतर कोण असतात? आपण जे पहिल्या दिवशी शिकलो होतो, नेहमी शिकतो तेच, इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाऊंड्स. काय कळते नावावरून? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सला शेअर करून बनणारे कंपाऊंड्स. बेस्ट एक्झाम्पल टेबल सॉल्ट. नेहमीच आपलंच. त्याच्यात काय होत असते? हिअर मेटल्स लूज किंवा लॉसेस, असं म्हणा चला, मेटल लॉसेस इलेक्ट्रॉन अँड नॉन मेटल गेन्स. आणि मग हे दोन बनवतील आयोनिक बॉन्ड. ठीक आहे, या दोघांचा आयोनिक बॉन्ड बनणार अँड मेक बॉन्ड्स, that is electrovalent compound. कंपाऊंड तर आहेच, नो प्रॉब्लेम. आपलं नेहमीचं एक्झाम्पल Na प्लस Cl2 NaCl. करा बॅलेन्स. इथे 2 लावा, इथे 2 लावा. तर बघा, हे झालं इलेक्ट्रोव्हॅलंट. त्याचं रिझन सगळ्यांना माहितीये. Na इलेक्ट्रॉन लूज करून प्लस बनेल ना मायनस बनेल. ठीक. याच्यानंतर असते हायड्राइड्स. माहितीये? व्हॉट आर हायड्राइड्स? लक्षात घ्या, जेव्हा एक मेटल काय करतो? हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतो. हे खूप महत्वाचं आहे. पुढे चालून तुम्हाला अल्डिहाइड्स, कीटोन हे जे ग्रुप आहेत कार्बन कंपाऊंड्स मध्ये, तेव्हा हायड्राइडचा पण एक ग्रुप असतो. त्याला आपण पुढे फंक्शनल ग्रुप मध्ये शिकतो. तेव्हा हे माहित पाहिजे. मेटल जेव्हा हायड्रोजन सोबत रिॲक्ट होऊन जे काही कंपाऊंड बनेल या दोघांचं, याला आपण म्हणतो हायड्राइड. ठीक आहे. The metals react with hydrogen to form a compound which are known as hydrides. आता याच्यामध्ये एक असतो एक्झाम्पल मध्ये सोडियम हायड्राइड. म्हणजे काय झालं असं? त्याच्यात सोडियमची रिॲक्शन हायड्रोजन सोबत झाली, त्याला आपण लिहितो NaH, सोडियम हायड्राइड. सेम असतो कॅल्शियम हायड्राइड, CaH2. व्हॅलेन्सी आहे ना, कॅल्शियमची व्हॅलेन्सी 2 असते, त्याला देऊन टाकले आपण. सर इथं का 2 लिहिलं नाही? सोडियम आणि हायड्रोजन दोघांची व्हॅलेन्सी सेम आहे. आपल्याला माहितीये हे असं होणे कॅन्सलेशन होत असते. LCM घेत असतो आपण आणि त्याला कॅन्सल करत असतो. Ca2H2 आपलं CaH2. आता याच्यात लक्षात घ्या, ह्याच्यात होते काय की जो सोडियम आहे आणि हायड्रोजन आहे हे काय बनवणार? NaH बनवणार. इथे 2 लावा, कारण इथे 2 असतो ना ऍक्च्युली, तर बॅलन्स करण्यासाठी इथं 2 लावा. तर 2NaH 2NaH. आता इथं काय होत असते? इन दीज कंपाऊंड्स लिहितोय मी, हायड्रेट लक्षात ठेवा. इन दीज कंपाऊंड्स metals lose electron. Metals lose electron which is
गेन बाय हायड्रोजन. का बरं? हायड्रोजनला H2 व्हायचे. हायड्रोजन जो एक ॲटम आहे स्वतः. आता बघा इथे झालं कसं? याचा जो एक होता तो इथे 2 झाला बघा. म्हणजे ऍक्च्युअली इथे H2 बनला ना. तो H2 जो आहे याने लूज जरी केलेला असला ते बॅलन्सिंग मध्ये 2 आलेला आहे. होत काय असतं या प्रोसेसमध्ये? सोडियम काय करतो? आता एक महत्वाचं आहे. सोडियमला तर एक द्यायचाच आहे. कारण 281 आहे तो. आता हा 281 वाट बघायला मला कोणी गिराईक भेटते का? जर याला Cl भेटला 287 वाला तर तो इलेक्ट्रो व्हॅलेंट कंपाऊंड बनवेल. आता आपण पाहिला तसा. हा एक देईल, हा एक घेईल. ठीक आहे? पण स्पेशल केस केव्हा होईल? जेव्हा हाच एक क्लोरीन सोबत न जाता कोणासोबत जाईल? हायड्रोजन सोबत. हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे. सोडियमने आपला एक लूज केला तो कोणी घेतला? हायड्रोजनने. मग तिथे बनला हायड्राइड. हायड्राइड तेव्हाच बनतो, हे पण विशेष गोष्ट आहे. एक मेटल असेल आणि दुसरा कंपल्सरीली हायड्रोजन असेल. म्हणून आपण त्याचं इथं वर्ड इक्वेशन लिहिलेलं आहे. हायड्राइड बनण्याचीच कंडिशन आहे की मेटल कोणासोबत रिॲक्ट व्हावा? हायड्रोजन सोबत. हे मेन आहे. तर त्याला आपण हायड्राइड फॉर्मेशन म्हणतो. आता या रिॲक्शन्स पाहत असताना या सगळ्या गोष्टी बनल्या. मग येत असते रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. तर एखादा जो मेटल असतो हा नेहमी सगळ्यांसोबत सेम रिॲक्ट होत नाही. म्हणजे आपण फ्रेंडशिप करतो खूप जणांसोबत, पण सगळ्यांसोबतची फ्रेंडशिप जी असते आपली सेम लेवलची असते का? नाही. काही फ्रेंडशिप आपल्या खूप स्ट्रॉंग असतात. एखादा आपला खूप जवळचा मित्र असतो. बाकी असे वर्गातले आहेत, काही वर्ग मित्र असतात, काही जिवलग मित्र असतात. तसे मेटल्स पण आहेत. ते ठरवतात कोणासोबत रिॲक्ट व्हायचं, कोणासोबत व्हायचं नाही. काही म्हणलं तर त्यांना साधू संतासारखं कोणी कितीही शिव्या देऊ, ते रिॲक्टच होत नाही. काही जणांच्या बाबतीत आबे म्हणलं की त्याला काबे म्हणून लातच घालणार. म्हणजे ते जास्त रिॲक्टिव्ह होणार. तर मेटल्स मध्ये एक टेंडन्सी असते. ऑल मेटल्स डू नॉट रिॲक्ट ॲट सेम रेट. रिॲक्ट होतात. रेट आला शब्द महत्वाचा. रेट काय ठरवतो? त्या केमिकल रिॲक्शन मध्ये तुम्ही ती रिॲक्शन किती वेळ करताय? रेट आला ना इथं. सगळ्यांना सेम मेथडने तो काय करणार नाही? रिॲक्ट करणार नाही. रेट हा शब्द असतो. रेट कशाबद्दल बोलतो? फास्ट और स्लो. व्हेरी फास्ट रेट जास्त आहे. व्हेरी स्लो रेट खूप कमी आहे. फास्ट बऱ्यापैकी रेट आहे. स्लो थोडा कमी आहे. व्हेरी शब्द लागला म्हणजे खूपच. ते व्हेरी मध्ये कोण होता? सोडियम. त्याला कोण जमत नाही? वॉटर जमत नाही. ऑक्सिजन वॉटरमध्ये असतेच. त्याच्यामुळे लक्षात घ्या. तर ऑक्सिजन सोबत आहे. उघड्यावर ठेवत नाहीत म्हणूनच. त्याला ठेवायचं मस्तपैकी केरोसिन आहे. हा. केरोसिनला काय म्हणतात? ग्रामीण भाषेत काय म्हणतात? घासलेट म्हणतात. घासलेट शब्द आहे. तुम्ही तर ऐकलाय नसेल तुमच्या जनरेशननं. आमच्या जनरेशनचा तो फेवरेट शब्द होता लहानपणी. आम्ही लहान असो. तर हे जे रेट आहे, सगळे रेटनं होत नाही. आता सोडियम, पोटॅशियम जे आहे, एक्झाम्पल मध्ये घेतलात तर सोडियम बोल नका बेटा. पोटॅशियम रिॲक्ट विथ ऑक्सिजन विगरसली. ठीक आहे? विगरसली. आणि म्हणून आपण त्यांना केरोसिन मध्ये ठेवतो. जर एअर मध्ये मॉइश्चर असेल, एअर मध्ये मॉइश्चर असण्याचं काय मिनिंग असते? की त्याची
नाही, त्याला आपण हीट चॅप्टर मध्ये शिकतो पुढे चालून. एअर मध्ये मॉइश्चर असण्याचा अर्थ असतो की एअर जास्त ह्युमिड आहे. ठीक आहे, तो ते शब्द म्हणला का? पण ती कोणती ह्युमिडिटी असते? तिला रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतात. रिलेटिव्ह. हे जे पावसाच आपलं जे सांगते आता इथे 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा, हे कशावरून सांगतात? ह्युमिडिटीवरच सांगतात. आणि त्याचा खूप जास्त डीप अभ्यास असतो. ह्युमिडिटी जर 60% पेक्षा जास्त झाली एअरमध्ये, आता तर सेन्सर्स आहेत, डिव्हाइसेस आहेत. आता आयओटी वापरत आहेत, इंटरनेट ऑफ थिंग्स. आणि आता त्याच्यामध्ये कोडिंग वगैरे करून आयओटीचे डिव्हाइसेस सेन्सर्स रन केले जातात आणि मग ते तुम्हाला तिथे दाखवतात. आणि मग 60% पेक्षा जास्त जर झालं तर गॅरंटी इथं पाऊस पडणार. तर हेच असते हवामानाचा अंदाज. मग आपण यांना काय करतो? सो केप्ट इन केरोसिन. ठीक आहे. आता ही जी रिॲक्टिव्हिटी आहे, या रिॲक्टिव्हिटीचा आपल्याला माहितीये एक रिॲक्टिव्हिटी सिरीज असते. रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्सची आहे. तर आपल्याला माहितीये पोटॅशियम, सोडियम, त्याच्यानंतर कैल्शियम, मैग्नीशियम, उसके बाद एल्युमिनियम, झिंक, त्यानंतर आयरन. ठीक आहे, आयरनच्या नंतर लेड असते पीबी. आणि तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये सेंटरला कोण असतं? हायड्रोजन सगळ्यात मेन असतो मध्ये. हायड्रोजन, मग कॉपर, मर्करी. मर्करी म्हणजे Hg. ठीक आहे, मग असते सिल्वर, मग गोल्ड. आणि सगळ्यात शेवटी प्लॅटिनम असते, पण आपण गोल्ड पर्यंत शिकतो. ठीक आहे, गोल्ड पर्यंत. आता हे तुम्ही, मी तर म्हणतो चिंदा चारदा म्हणून पाठ करून टाका. ओके, याला काय नेमॉनिक्स वगैरे पाठ करण्याची गरज नाही. खूप मोठं नेमॉनिक्स होते याचं. त्यापेक्षा हे पाठ करा. नाही, खूप असतात, तुम्ही तुमचं डोकं लावा. तर याच्यामध्ये जो असतो हा पोटॅशियम, हा असतो मोस्ट रिॲक्टिव्ह. सोडियम पेक्षा जास्त पोटॅशियम असतं, मोस्ट रिॲक्टिव्ह असतो. त्याच्यानंतर जो गोल्ड असतो तो लीस्ट रिॲक्टिव्ह असतो. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये बाउंड्री लाईनला असतो अल्युमिनियम. इथे जी रिॲक्टिव्हिटी असते ही इन्क्रीज होत जाते. याचा अर्थ अशी इन्क्रीज होते आणि या डायरेक्शन मध्ये डिक्रीज होऊन इथे लिस्ट होते. आता हे जे आपल्याला माहिती आहे, अल्युमिनियमच्या जे वरचे आहेत ते मोस्ट रिॲक्टिव्ह आहेत. हायड्रोजन ज्याचे खालचे आहेत ते काहीच नाही, म्हणजे त्यांची रिॲक्टिव्हिटी नसल्यासारखीच आहे. पण यांच्यात दुसरे गुणधर्म छान असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असणं वगैरे. म्हणून हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जेवढे लिस्ट रिॲक्टिव्ह असतील ते जास्त काय करतात? लॅटिस इलेक्ट्रॉन यांचे नसतात जास्त, लॅटिसच्या बाहेर इलेक्ट्रॉन्स असतात आणि म्हणून ह्यांच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन्स खूप असतात. आणि हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होतात आणि म्हणून हे खूप चांगले कंडक्टर्स असतात. म्हणून आपण पाहतो सिल्वर सगळ्यात जास्त. गोल्ड पण आहे, पण महाग आहे, परवडत नाही. सिल्वर हे परवडत नाही, पण सिल्वर मध्ये जास्त असतं. हा तर फार लिस्ट रिॲक्टिव्ह आहे. तर पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे चांगले 4 लक्षात ठेवा. तर हा याच्यातला एक टॉपिक आहे. आता बाकी मग जे असते कोणाची रिॲक्टिव्हिटी कशी आहे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वर पण असतं. एखादा इलेमेंट लेस या याच्यातला कोण कोणासोबत रिॲक्ट होणार नाही, तर तो कसा ठरला जाईल? तो रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये नेमका कुठे येतो त्याच्यावर ठरतं. आता बघा, Ag आणि Na. आता Ag सोबत जे असतील त्यांचं रिॲक्शन होणारच नाही. होत नाही याच्यातला भाग नाही. खूप छोटी रिॲक्शन होते. रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये कोण कोणाच्या वर आहे, खाली आहे, त्याच्या एक्झाम्पल्सवर आपण उद्या डिटेल बोलू. रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे याच्यावर तुम्हाला 1 ते 2 चांगले प्रश्न विचारले जातात. ठीक आहे.
एक्झाम मध्ये. बाकी मग याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोबत सुद्धा एक रिलेशन आहे. आणि मग तुम्हाला काही मेटल्सचं स्पेशल आता सिलेबस मधून बरंच कमी केलंय तुमच्या. खूप कमी केलंय. मेटलर्जी कमी करून टाकलंय बऱ्यापैकी. तरी आपण 1-2 मेथड समजून घेऊ. आणि नंतर काही जे ऍप्लिकेशन्स आहेत मेटल्सचे, त्याच्यावर आपण अजून 1-2 पिरियड मध्ये याला कंप्लीट करू.